गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांची स्वारगेट बस स्थानकात सुद्धा मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते। पुणे विभागातील बस कोकणामध्ये गेल्यात आणि त्याच्यामुळे बसच्या फेऱ्या कमी झाल्याची माहिती कळते। खासगी बस चालक हे दुप्पट दर आकारतायत अशी तक्रार सुद्धा केली जाते। महामंडळांकडून जास्तीत जास्त बसेस सोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। बालाजी, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? बरीचशी मंडळी आहेत जी अजूनही बसेसची वाट बघताना पाहायला मिळतात आणि याबाबत खासगी बस चालकांकडून नेमका कसा दर आकारला जातोय? सध्या जर आपण स्वारगेट डेपोमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जी आहे ती प्रवाशांची गर्दी दिसत आहे। खरं तर सगळे जे प्रवासी आहेत ते गणेशोत्सव, गौरीपूजन यासाठी आपापल्या गावाकडे जाण्यासाठी निघालेत। मात्र कोकणात जो गणेशोत्सव असतो तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्यासाठी पुणे विभागाच्या ज्या गाड्या आहेत त्या कोकणात सोडण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो इतर विभागावर पडलेला आहे। मात्र महामंडळाकडून जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। त्याचबरोबर खासगी बस चालक जे आहेत ते प्रवाशाची लूट करत आहेत। डबल आणि तिप्पट दर जे आहेत ते प्रवाशांकडून आकारले जात आहेत। त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना एसटी महामंडळाची जी सेवा आहे ती घ्यावी लागणार आहे। त्या सेवा घेण्यासाठी जो वेळ लागतोय तो प्रवाशांना त्रासदायक आहे, कारण मोठ्या प्रमाणात प्रवासी या ठिकाणी आहेत, गाड्याचं प्रमाण कमी आहे आणि आज संध्याकाळपर्यंत ही स्थिती राहणार असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कारण कोकणात गेलेल्या ज्या गाड्या आहेत त्या परत आल्यानंतरच ही सगळी जी स्थिती आहे ती सुरळीत होणार आहे। अगदी बालाजी, त्याच्यामुळे निश्चित सगळ्या सर्वसामान्य गणेश भक्तांना मात्र याच बसेसची आता वाट पाहावी लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।